केशर लागवडीच्या संधी आता मार्केटमध्ये केशर लागवड करावी किंवा त्याला फ्युचर काय आहे आंब्याला, तर साधारण ढोबळ मानाने महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग सोडला तर बाकीच्या सर्व जिल्ह्यात आपल्याला केशर लागवड करता येते आणि प्रत्येक जिल्ह्यात आता साधारण 1000 ते 1200 एकरापर्यंत हे क्षेत्र आहे. तर पूर्ण भारतामध्ये बघितलं तर आता केशर ही व्हरायटी पॉप्युलर व्हायला लागली. याचं कारण असं आहे की हा आंबा विक्रीसाठी स्वस्त जातो, म्हणजे 300-350 रुपयेपर्यंत किलो जातो, जे की हापूसची किंमत बाजारामध्ये 600 ते 700 रुपये पर किलो किंवा पर डझन जाते. त्यामुळे जो एक मिडल क्लास ग्राहक वर्ग आहे तो ह्या आंब्याकडे चांगला वळायला लागला आहे आणि ह्याच्यामुळे ह्याची मागणी चांगली मार्केटमध्ये असल्यामुळे ह्याची लागवड जेवढी जास्त होईल तेवढा मार्केटवर काही परिणाम न होता उलट मार्केटमध्ये सगळीकडे आंबा उपलब्ध व्हायला एक चांगली संधी आहे. तर शेतकऱ्यांसाठी नवीन फळबाग किंवा फ्युचरमधलं क्रॉप म्हणून केशर आंब्याकडे बघणं किंवा त्या दृष्टिकोनानं आपण बागेची लागवड करणं हे चांगल्या रीतीने त्यांची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चांगल्या रीतीने त्यात कव्हर करू शकतात आणि 25 ते 30 वर्षे चांगल्या उत्तम रीतीने ते उत्पादन घेऊ शकतात ह्या बागेमधून, जी सघन पद्धत लागवड करतोय आपण त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं पूर्ण म्हणजे लागवडीचा जो पहिल्या 3 वर्षाचा खर्च आहे, जो लागवडीपासून पहिले 3 वर्ष आपण मेंटेनन्स घेतोय, तो साधारणपणे एका एकरामध्ये 1 ते 1.25 लाख रुपये हा खर्च जातो तुमचा टोटल. जर जमीन चांगली असेल, त्याला डेव्हलपमेंट काही करायची नसेल तर. जर जमीन तुमची मुरमाड वगैरे असेल तर त्याचा डेव्हलपमेंट खर्च हा वेगळा राहतो. तर साधारण 1 ते 1.25 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेस खर्च करता त्यावेळेस 3ऱ्या वर्षात तुम्हाला साधारण एका एकरामधून 3ऱ्या आणि 4थ्या वर्षी तुम्हाला 5 ते 6 टन ह्या पटीमध्ये उत्पन्न मिळू शकतं आणि त्यामधून तुमचा जो लागवडीचा खर्च आहे तो पूर्णपणे रिकवर करू शकता आणि त्याच्यानंतर जे 5व्या-6व्या वर्षापासून जे तुम्हाला उत्पादन येणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे 10 ते 12 लाखापर्यंत मिळू शकतं आणि एकरी तुम्ही 8 ते 10 टन 12 टनापर्यंत आपण टनेज घेऊ शकता. तर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हा जो केशर आंबा लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारं पीक आहे किंवा फळबाग आहे आणि ह्याला आता गव्हर्नमेंटच्या बऱ्याच प्रोत्साहन योजना आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पांडुरंग फुंडकर योजना आहे, जे तुम्ही त्यामध्ये अप्लाय करून त्याचे आपण अनुदान घेऊ शकता. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही काही योजना आहेत, त्याही तुम्ही जवळच्या कृषी सहाय्यक असतील त्यांना विचारून त्याही योजना तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकताय ह्याच्यामध्ये.